जयसिंगपुरात पालिकेच्या अतिक्रमणावर बुलडोझर, शहा पेट्रोल पंपासमोरील बंद खोके हटवून रस्ता मोकळा. जयसिंगपुरात अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत पडून असलेल्या आणि वाहतुकीस अडथळा ठरत असलेल्या शहा पेट्रोल पंपासमोरील खोक्यांवर अखेर जयसिंगपूर नगरपालिकेने गुरुवारी धडक कारवाई केली. अतिक्रमण विरोधी पथकाने दुपारी अचानक मोहीम राबवत रस्त्यालगतची सर्व बंद खोकी हटवून जप्त केली. या कारवाईमुळे शहरातील अनधिकृत खोकीधारक आणि अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. शहा पेट्रोल पंपासमोरील मुख्य रस्त्यावर उभारण्यात आलेल्या अनेक खोकी गेल्या काही महिन्यांपासून बंद होती. या खोक्यांमुळे परिसरात अस्वच्छता वाढली होती, तर वाहतुकीलाही मोठा अडथळा निर्माण होत होता. स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांकडून याबाबत सातत्याने तक्रारी करण्यात येत होत्या. अखेर या तक्रारींची दखल घेत पालिकेने कारवाईचा बडगा उगारला. मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अतिक्रमण पथकाने कर्मचारी व यंत्रसामग्रीसह घटनास्थळी धडक देत एकामागून एक बंद खोकी हटवली. कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आवश्यक बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. पालिकेच्या या अचानक कारवाईने परिसरातील इतर खोकीधारकांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेकांनी आपापल्या खोक्यांची आणि साहित्याची घाईघाईने आवराआवर सुरू केल्याचे चित्र पाहायला मिळाले. दीर्घकाळ दुर्लक्षित राहिलेल्या अतिक्रमणांवर अखेर हातोडा चालवल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान शहरातील इतर भागांमध्येही अशाच प्रकारे रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणे हटवावीत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. पालिकेची ही मोहीम केवळ शहा पेट्रोल पंप परिसरापुरती मर्यादित न राहता संपूर्ण शहरभर राबवली जाणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट, SR News 24, जयसिंगपूर.